जयंतीच्या आधी मला एक 5-6 दिवस चित्र करण्यासाठी तिथं विचारणा झाली आणि मोठं चित्र होतं 5x4 साईजचं. आणि 3 दिवसात ते उभं करून हनुमान जयंतीला त्यांचा तिथे उत्सव असतो. तिथे ते मी त्यांना म्हणलं मी पूर्ण करेन आणि घेऊन येईन. आणि महाराजांच्या आशीर्वादाने 3 दिवसात महर्षी देवराव बाबांचं अद्भुत चित्र माझ्याकडनं त्याला झालं. आणि मग ते चित्र आम्ही हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी एक वॅगनार आम्ही हायर केली होती आणि ती घेऊन गेलो. तर ती वॅगनारचा तो चालवणारा जो ड्रायव्हर होता तो हे होता काय मुसलमान होता. तो थोडासा कट्टरवादी स्वभावाचा असल्यामुळे तो आमच्याशी काही बोलत नव्हता. तर ठीक आहे म्हटलं आता त्याचा तो कदाचित पिंडा असावा, तो आमच्याशी काही इंटरॅक्ट झाला नाही. पण आम्ही चित्र घेऊन गोरेगावला गेलो आणि गोरेगावला चित्र आम्ही तिथे घेऊन चित्र उतरवलं. तर त्या चित्राची जी माझी काही रक्कम ठरली होती तर ती मला त्या ट्रस्टीने दिली नाही आणि मला हातात 500 रुपये नारळ देऊन लिटरली बोळवण केली. आता हा झाला व्यवहाराचा भाग की मला काहीतरी एक अमाऊंट ठरली होती आणि ती न देता त्यांनी मला 500 रुपये दिले. तर माझी चिडचिड झाली, जी आपण एक मटेरियलिस्टिक जगात जगणारा प्रत्येक व्यवहारी मनुष्य जशी करतो तशी मी पण केली. आणि पैसे मिळाले नाहीत म्हणून मी असं चिडचिड करत होतो. म्हणले काय म्हणलं माणसाचं सगळे. मग थोडीशी चिडचिडीच्या यामध्ये तिथे कळलं की ते भरत बाबा इथेच त्यांची धुनी आहे आणि ते पाठीमागे त्यांचं दर्शनाला लोक जातात. मग म्हटलं त्या भरत बाबांचं दर्शन घ्यावं. तर ते भरत बाबा अष्टावक्र असलेले, त्या पाठीला असं मोठं कुबड होतं त्यांच्या आणि ते अष्टावक्र सिटीमधले दिव्य देहधारी विभूती त्यांच्याबद्दल मी ऐकलं होतं. त्यांच्या तिथे दर्शनाला गेलो. आता तिथे गमतीचा भाग म्हणजे काय झालं, 2-4 दिवस आधी माझ्या एका मित्राने मला खूप फोर्स करून वुडलँड कंपनीची चप्पल घेऊन दिली होती 1200 रुपयाची. तो कुठून तरी अमेरिकेतनं आला होता मला भेटायला आणि मग त्याने मला ती चप्पल घेऊन दिली. 1200 रुपयाची चप्पल 2008 साली, म्हणजे आताची किती विचार करून बघ, 3-4 हजार. तर ती चप्पल घातलेली ती घालून मी तिथे गेलो होते गोरेगावला. आणि ते देवराव बाबांच्या तिथे ते मला पैसे मिळाले म्हणून चिडचिड करत होतो. त्या मठाच्या बाहेर चप्पल ठेवली होती. तिथल्या कुत्र्याने ती चप्पल पळवली आणि चामडी चप्पल असल्यामुळे ती तुकडे तुकडे करून फाडून इकडे तिकडे नेऊन टाकले. माझी अजून चिडचिड झाली की आपली चप्पल पण गेली. आणि त्या चिडचिडीच्या याच्यामध्ये मी भरत बाबांच्या दर्शनाला गेलो आणि मग त्यांच्याकडे मी अशी तक्रार करतात तशी त्यांच्या ट्रस्टींबद्दल मला पैसे नाही मिळाले. हे सगळं भौतिक मटेरियलिस्टिक जगातला एक माणूस त्यांच्याशी बोलत होता की मेरे पैसे इधर लोगों ने डुबाए. तर ते असे माझ्याकडे बघत होते. ठीक आहे, म्हणजे डुबाए तो क्या हुआ म्हटले, देवरा बाबा आपको सब दे देंगे, वो कुछ रखते नाहीये. तर मी म्हणलं मी यांना सांगायला गेलो तर हे आपल्याला म्हणलं आध्यात्मिक ज्ञानच देत आहे. म्हणजे आपलं इतकी इनमॅच्युरिटी असते, आपल्याला काही कळत नसतं अध्यात्म वगैरे, अध्यात्मातला पण कळत नसतो कारण आपण व्यवहारी असतो. आणि मग मी त्यांना टाळायचा प्रयत्न केला. म्हणलं जाऊ दे म्हणले. मग ते मला म्हणले वो देवरा बाबा आपको सब दे देंगे. मग मी त्यांना म्हणलं की इधर आया तो मेरा चप्पल भी इधर के कुत्तों ने सब फाड़ दिया, काट दिया. अरे बहुत अच्छा हुआ, आपके ऊपर की सब बला निकल गई, देवरा बाबा ने आपके ऊपर की बला निकाल दी. तर मी म्हणलं आता चप्पल गेली सांगतात ते, म्हटलं हे पण चांगलं झालं. तर माझी अजून चिडचिड झाली. म्हणजे सांगायचा उद्देश काय, आणि असं रागारागाने तावातावाने आता म्हटलं इथं थांबायचंच नाही, म्हणलं निघून जाऊ आपण पुण्याला, असं म्हणून निघायचं. तावाला निघण्याचा तो ते मला परत म्हणले मुझे पता है आप बहुत गुस्सा किए हुए है, लेकिन देवरा बाबा का प्रसाद लेके जाओ, प्रसाद लेके बिना जाना नाही, असं त्यांनी मला खूप प्रेमाने सांगितलं. मग केवळ त्यांचा सात्विकपणा बघून मी म्हटलं बाबा हे सांगतात तर म्हणलं आपण प्रसाद खाऊया. म्हणून मग ते प्रसाद आम्ही तिथे घेतला. माझ्याबरोबर माझे अजून 2 असिस्टंट आणि एक मित्र होता आणि पुढे जो ड्रायव्हरच्या शेजारी मी बसलो होतो. आणि आम्ही रागारागाने त्या ड्रायव्हरला म्हणलं चला, म्हणलं गाडी निघाल काय. मग तो मुसलमान ड्रायव्हर होता तो, आम्ही निघालो. जसं आम्ही गोरेगाववरनं निघालो तर एक्सप्रेस हायवे चेंबूरच्या आसपास, मुंबईच्या चेंबूरपासून पाऊस सुरू झाला. बरं, हनुमान जयंतीचा आदला दिवस म्हणजे एप्रिल महिना होता. एप्रिल महिन्यामध्ये बऱ्यापैकी उन्हाळा असतो, पाऊस याचा काय, तिथे मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तो चेंबूरपासून लागला तसा एक्सप्रेस हायवे सुरू झाला, पाऊस चालूच. आणि एक्सप्रेस हायवे सुरू झाल्यानंतर रात्रीची वेळ होती, 10:30-11पेक्षा जास्त वाजले होते आणि पाऊस चालल्याच्यात मी ड्रायव्हरच्या शेजारी बसलो. माझं लक्ष हायवेवरती होतं. ऑब्व्हियसली ड्रायव्हरच्या शेजारी बसलं असेल तर आपलं एक्सप्रेस हायवेला असेल तर आपलं झोप येत नाही, आपलं लक्ष रोडवर राहतं. आणि रोडवरती लक्ष असताना ड्रायव्हरकडे मी आदनमधनं बघत होतो, गाडी चालली व्यवस्थित आपली. एक्सप्रेस हायवेला एकदम राईट ट्रॅकनी गाडी चालली आणि अचानक ड्रायव्हरनी ट्रॅक बदलला आणि एकदम अशी मध्ये घेतली. आणि मला असं वाटलं क्षणभर की त्याला झोप बीप लागते का काय, म्हणून मी त्याच्याकडचं थोडंसं आणि बघितलं की राग म्हटल्याला काय झोप लागते का. तर तो निवांत होता आणि मधल्या ट्रॅकवरती अशी गाडी घातली तर मी त्याच्याकडे असं रागाने बघितलं, म्हणजे क्या किया असं म्हणेपर्यंत उजव्या बाजूनी उलट्या बाजूनी एक मोठा ट्रेलर ट्रक पास झाला. अच्छा.
तुमच्या बाजूने येतात. हा, आता तू विचार कर की एक्सप्रेस हायवेला विरुद्ध दिशेने राईट ट्रॅकवरनं जर रिव्हर्सनी जर ट्रेलर ट्रक पास झाला आणि भयंकर वेगात होता 70-80-90च्या स्पीडनी तो पास झाला आणि माझे हार्टबीट्सच वाढले. बाप रे म्हटलं. मी म्हटलं माझं लक्ष होतं, मला दिसलं नाही, ह्याला कसा काय दिसला. माझ्या मनात पहिलं आलं आणि माझ्या मनात हे पण आलं की हा जरी कसाही असला, आपल्याशी बोलत नसला, तर आज ह्याच्यामुळे आपले जीव वाचले. म्हणून मला त्याच्याबद्दल एक असा हे आला की या माणसामुळे आपले जीव. त्याला मी म्हटलं भैया जरा म्हटलं गाडी बाजू गेलेलो म्हटलं, कारण माझे हार्टबीट्सच वाढले होते भयंकर. म्हणजे म्हटलं गाडी जर आपली समोरासमोर डॅश बसली असती तर काय झालं असतं, ही कल्पना मी करत होतो. आणि मग नंतर मी असा विचार केला की माझंही लक्ष रोडवर होतं, मला नाही ती गाडी दिसली, त्याला कशी दिसली. मग मी त्याला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. पाऊस कमी झालेला होता. तर मी त्याला विचारलं की आपको दिखा कैसे. तेव्हा तो जे वाक्य बोलला, त्याच्यानंतर माझी जी काय परिस्थिती झाली ते सांगतो. त्याचं वाक्य असं होतं, वो आप मंदिर गए थे, वो गाड़ी में मैं बैठा था, म्हणलं मैं एसी लगा के सोया था, अब 1.5-2 घंटे आप वो मंदिर में गए थे ना, तब म्हणला मैं एसी लगा के सोया था तो कोई बूढ़ा आया, बहुत ऐसा बूढ़ा था, उसका पूरा स्किन ऐसा, झुरिया. और वो बूढ़ा आके उसने मेरा कांच बंद था गाड़ी का और एसी चालू था, वो कांच बंद था फिर भी उसने मुंडी अंदर डाला और मुझे हाथ लगाया इधर और उठाया, मुझे बोला कि हाईवे पर ध्यान रखो, सामने से गाड़ी आने वाला है. ऐसे वो बोला और निकल गया. मैं सोचा कोई अल्लाह का फरिश्ता रहेगा, इसलिए वो मैं ध्यान में रखा था कि हाईवे पर ध्यान रखा के गाड़ी चला रहा था. और जैसी गाडी आहे वैसे बाजू लिया. तो जेव्हा हे मला सांगत होता ना, माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी आलं आणि मला पहिलं देवराव बाबांच्या बद्दल भरत बाबांचे शब्द आठवले. मग भरत बाबा मला म्हणले, जे म्हणले होते, वो बहुत अच्छा हुआ तुम्हारी चप्पल काट दी, तुम्हारे ऊपर की बला देवराव बाबाने निकाल दी. आणि माझ्या क्षणभर मनात आलं की जो बुढा त्याला जोडून आतमध्ये काचेत येऊन तिथे आत येऊन गेला, साक्षात देवराव बाबाच आले असतील आणि त्यांनी त्याला सांगितलं. हे माझ्या मनात त्या क्षणाला आलं. मी पहिल्या गाडीतनं खाली उतरलो आणि हायवेवरती साष्टांग नमस्कार घातला. मग माझा मित्र होता, तो पण माझ्यावर खाली उतरला आणि म्हणलं आत्ता आपण जे वाचलोय ते फक्त महाराजांच्यामुळे, देवराव बाबांच्यामुळे आज आपण वाचलोय. एक्सप्रेस हायवेवरती मी खाली उतरून रोडच्या बाजूला साष्टांग नमस्कार त्या पावसातल्या ओल्या पाण्यात घातला आणि मला कळलं की आपल्याला त्यांनी ते जे काही चित्राचे पैसे दिले नाहीत वगैरे जे मी समजत होतो ना, ती फक्त आपल्या अमूल्य जीवाची किंमत होती. अक्षरशः तो फील मी तिथे घेतला आणि महर्षी देवराव बाबांची मला ती पहिली चुणूक मिळाली. मग मी जसा पुण्यात आलो, मग पुण्यातल्या एका माझ्या मित्राकडनं मी अत्यंत श्रद्धेने देवरावांचं चरित्र मिळवलं, आधाशासारखं वाचून काढलं. आणि मग तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महर्षी देवराव बाबा हे स्वामी महाराजांना समकालीन होते. 200-250 वयाचा अवतार, म्हणजे ते स्वामी महाराजांचं त्यांचं कुठेतरी 100% कनेक्शन झालेलं असणार. आणि मी ज्या श्रद्धाभावाने महाराजांचं चित्र केलं, ते तितक्या श्रद्धेने केलं की स्वामी महाराजांनी ते वेगळे नाहीत. महर्षी देवराव बाबांच्या बद्दल तुम्ही जर कुठे सगळ्यांना सांगायला हरकत नाही, आणि हे मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट आहे की हिंदू समाजाला, आपल्या सनातन धर्माला जर खरी जाग यायला पाहिजे असेल तर महर्षी देवराव बाबांसारख्या विभूतीचं दर्शन आज आपल्याला जरी झालं नाही तर यूट्यूबवरती त्यांचा 1 तासाचा इंटरव्ह्यू आहे. मी ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की अध्यात्मातल्या प्रवाहात असलेल्या लोकांनी अवतारी सत्पुरुष कसा असतो हे बघण्यासाठी तरी किमान महर्षी देवराव बाबांचा इंटरव्ह्यू बघावा. मला कुणावर काहीच हे करायचं नाही, पण मी जे सत्पुरुष, अवतारी सत्पुरुषांच्या बद्दल बोलतो त्या अवतारी सत्पुरुषांना तुम्ही कोण आहात त्याच्याबद्दल घेणं देणं नसतं आणि त्यांची स्पष्ट मतं असतात आणि ते परब्रह्मतत्वाशी 24 आवर कनेक्ट असतात, म्हणून ते उन्मनीमध्ये असतात. ह्या उन्मनी स्थितीतल्या अवतारी सत्पुरुषांबद्दल, देहधारी सत्पुरुष, म्हणून प्रेमानंद स्वामी पराकुटीचे, म्हणजे तुम्ही जर बघितलं ना त्यांचं राहणं, वागणं, बोलणं, तुम्ही आणि जसे बोलतात तशी कृती, त्याच्यामुळे ते दिव्य तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक त्यांना सरेंडर आहेत. ऑब्झर्व करून बघा. खरंय. वा.